नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, सकाळची वेळ आहे. आम्ही मँगलोरून निघालो आणि आता उडुपीला श्रीकृष्ण मठाच्या समोर आलेलो आहोत. 13व्या शतकामधले प्रसिद्ध द्वैती संप्रदाय, द्वैती म्हणजे परमेश्वर आणि आपण हे वेगळे वेगळे आहोत ही संकल्पना मांडणारे मध्वाचार्य यांनी 13व्या शतकामध्ये या मठाची स्थापना केलेली आहे, या मंदिराची स्थापना केलेली आहे. आपल्याकडे दोन संप्रदाय आहेत, एक द्वैती आणि दुसरा अद्वैती. अद्वैती संप्रदायाचे अध्वर्यू हे आदि शंकराचार्य, ते असं मानत की म्हणजे भगवद्गीताही तेच सांगते की ते असं मानत की परमेश्वर आणि भक्त किंवा परमेश्वर आणि आपण हे वेगळे वेगळे नाहीत. आपलं एकत्व, ऐक्य, जीव आणि शिवाचं ऐक्य म्हणजेच अद्वैत संप्रदाय. आणि द्वैती म्हणजे जीव आणि शिव हे वेगळे वेगळे, जीव आणि शिव हे वेगळे वेगळे आहेत. तर ते संप्रदाय मध्वाचार्याने स्थापन केला आणि त्याचं हे मुख्य म्हणजे 8 आस्था मठ आहेत, त्यातला हा एक प्रमुख असा हा द्वैती संप्रदायाचा मठ आहे. तेव्हा आता आपण तिकडे जाऊया. मंडळी, हे आहे उडुपी श्रीकृष्णाचं महाद्वार आणि आता आम्ही आतमध्ये दर्शनाला जाणार आहोत. तिथे आतमध्ये फोटोग्राफीला परमिशन नाही, त्यामुळे मी काही व्हिडिओ करू शकत नाही. मंडळी, उडुपीमध्ये आम्ही पै टिफिन्स या रेस्टॉरंटमध्ये आहोत आणि तिथे आम्ही आत्ता जेवलो आहे. आणि हे नॉर्थ कॅनरा साऊथ कॅनराची डेलिकसी त्याला म्हणावी, खासियत असं हे गडबड नावाचं कॉकटेल आम्ही मागवलेलं आहे. आता हे कॉकटेल आणि आम्ही मुर्डेश्वरला खायचो ते गडबड, याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. हे कॉकटेल मला किलो पार वाटतंय, पण आता मागवलंय म्हटल्यानंतर खाल्लं पाहिजे, तेव्हा हे मी खातो. याच्यापेक्षा चांगलं कॉकटेल जर मिळालं तर तुम्हाला मी दाखवीन. हे उत्साही पर्यटक, आम्ही आलेलो आहोत मालपे बीचवर आलोय. उडुपीला मालपे बीचवरती आलेलो आहोत. विस्तीर्ण असा हा समुद्र किनारा आहे. पावसाळी ढग भरून आलेले आहेत समोर आणि भरती आहे. हे वॉर्निंगचे भोंगे वाजवत आहेत. तिकडे सी वॉक आहे, तिथे असा लांब आतपर्यंत समुद्रात चालत जाता येतं, जसा रत्नागिरीला आहे तसा. आणि तिकडून सेंट मार्टिन आयलंडला जाण्यासाठी फेरी आहे. अर्थात त्या आयलंडवरती काही नाही आहे, एक नारळ पाणीवाला आणि एक कोल्ड्रिंकवाला असतो, तेवढं प्यायचं आणि परत यायचं. छोटंसं आयलंड आहे, गोल फेरी मारून परत यायचं. हे बघा, नेहमीच्या चौपाटीवरचे उंटवाले, याच्यावरून उंटावरती बसायचं आहे, याच्याने उंटावरचा शहाणा व्हायचा आहे. हे बघा, पाऊस तिथे भरून आलाय केवढा तरी, हा बघा. तर हा आहे मालपे बीच. एवढी लोकांची काळजी आहे बघा यांना. तिकडे समुद्रात पोहतायत लोक, ते सोडून हे काठावरच्या लोकांवरती दमदाटी करतायत. हे समोर दिसत आहे, हे सेंट मार्टिन आयलंड आहे, तिथे जायला फेरी आहे. आता वेळ संपून गेलेली आहे, तसं कोणी राहत नाही तिथे, निर्मनुष्य आहे.
ढगांच्या आडून सूर्य बाहेर येतो आहे. आणि हा पतंग बघा केवढा आतमध्ये समुद्रात गेलेला आहे. हा बघा, हा पतंग केवढा तरी समुद्रात गेलेला आहे आतमध्ये. आणि आता सूर्यास्त होणार आहे. बीचवरती आल्यानंतर जर सूर्यास्त दिसला नाही तर चुकल्यासारखं होतं. मग भले तो पाऊस का असेना, थोडा तरी चेहरा त्या सूर्याने दाखवला पाहिजे. हा बघा आता कसा व्यवस्थित बाहेर येतोय. हे पर्यटक आणि हा सूर्यास्त असं हे जमून आलेलं चित्र आहे. दिसतोय. मालपे बीचवरती आहोत आम्ही, उडुपीच्या. आणि मागे सूर्य. हा बघा आता ढगांच्या आडून हा सूर्य आलेला आहे. अस्ताला जाणारा जो सूर्य असतो हा नेहमीच जीवाला हुरहुर लावतो, कारण पुढे रात्र येणार असते. पण आपल्याला माहिती असतं की उद्या सकाळी हा सूर्य परत उगवणार आहे. तरी पण आज तो जीवाला हुरहुर लावतो, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आता बघा पूर्ण दिसायला लागला, पूर्ण बिंब दिसायला लागलं. मंडळी, उडुपीला आम्ही एस टी स्टँडच्या समोर हॉटेल जनार्दन इथे एक डिलक्स रूम घेतलेली आहे. बघा हे बघा, अतिशय सुंदर. हा मोठा डबल बेड आहे. हा इथे टेलिफोन आहे, वायफाय आहे, AC आहे. जेवढ्या अमेनिटीज पाहिजेत तेवढ्या सगळ्या इथे आहेत. हे बघा, या खिडकीतनं सगळा बाहेरचा नजारा दिसतोय सगळा उडुपीचा. हे बघा, हे सामान ठेवायला वॉर्डरोब. परत हे तुमचं काय ते ड्रेसिंग टेबल वगैरे. TV चालू आहे. TV काल तिकडे त्या हेरामध्ये चालू नव्हता. हे इथे चहाचं ठेवलेलं आहे सगळं. आणि एकंदरीत चांगली आहे. 2300 रुपये पर नाईट असा आम्हाला चार्ज इथे पडलेला आहे. दाळू भक्तगण, हा आज मंगळवार आहे. हो, आणि आपण कुठे आलोय? आम्ही आता उडुपीहून सकाळी निघालोय आणि ऑन द वे इथे असणाऱ्या अनेगुड्डे श्री विनायक टेम्पल इथे आता आम्ही दर्शनाला चाललोय गणपती बाप्पाच्या. चला बाप्पा मोरया. बाप्पा मोरया. मंडळी, उडुपीहून मुंबईकडे येताना 32 किलोमीटरवरती साधारण हे अनेगुड्डे विनायक मंदिर आहे. गणपतीचं देऊळ आहे. कुंदापूरपासून 10 किलोमीटर. हे बघा, नवीन कार घेतात त्याचं उद्घाटन. हे ते मंदिर आहे. हा काउंटर आहे. इथे आतमध्ये देऊळ आहे. इथे आतमध्ये तो गणपती आहे. कुंभ नावाच्या राक्षसाला युद्ध करून विनायकानं इथे मारलं म्हणून याला कुंभोशी असंही म्हणतात. आतमध्ये शूटिंग करायची परमिशन आहे की नाही मला माहीत नाही, पण तुम्हाला मी इथूनच दाखवतो. हा बघा, हा तो विनायक आहे.
हा तो विनायक आहे बघा, बाप्पा मोरया. आणि हे ते देऊळ आहे. अगस्ती मुनींना कुंभ नावाचा राक्षस खूप त्रास देत होता, तर त्याला त्रासातून मुक्तता करण्याकरता गणेशाने त्याचा वध केला. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. आतमधलं कोरीव काम वगैरे फारच छान आहे. आणि असं म्हणतात की ही मूर्ती दरवर्षी 1 मिलीमीटर वाढते. आता खरं खोटं त्या बाप्पालाच माहिती. असो, बाप्पा मोरया. मंडळी, आत्ता आम्ही आलेलो आहोत त्रासी बीचवरती. जरा कठीण आहे जायला, खडकाळ मार्ग आहे. उत्साही पर्यटक चाललेले आहेत तिकडे. मी काही जाणार नाहीये. हे बघा, हे उत्साही पर्यटक आहेत, हे जात आहेत तिकडे. सांभाळून जा. नाही, नशीब तिथेच बसले. उत्तम. मँगलोर आपला कुंदापूरहून आपण मुर्डेश्वरकडे जातो त्यावेळेला हा बीच आहे त्रासी. अतिशय सुंदर बीच आहे हा बघा. फक्त तिथे जायला खरोखर त्रासदायकच आहे, म्हणूनच त्रासी असं नाव पडलं असावं. पनवेल 778 किलोमीटर आहे इथून. हा बघा, अतिशय सुंदर बीच आहे. एक अर्धा पाऊण तास घालवायला फारच छान. उडपी येथे आम्ही आहोत आता, आणि आम्ही स्वामी नित्यानंद गुरुदेवांच्या दर्शनासाठी आलो आहे त्यांच्या मठामध्ये. उडपी येथे त्यांच्या मठात तुम्हाला सर्वांना घेऊन जाते. तुम्ही पण आमच्याबरोबर दर्शन करा. आपण आता मंदिरात जाऊया. तर मंडळी, हे होते आमची उडपीची टूर. ही आता संपलेली आहे. आम्ही आज मुंबईत आलेलो आहोत. एअर इंडियाच्या फ्लाईटने आम्ही मुंबईत आलो आणि आत्ता घरी येऊन विसावलो आहोत. तेव्हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, नेहमीचं सांगणं, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ बघता, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.